अंजनाच्या स्वर्गाचे जिने उजळलेला ती सावित्री आज जगाची शिलेदार अध्यक्षनीय महाशय पूजनीय गुरुजन आणि इथे उपस्थित माझ्या प्रिय मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. या निमित्त मी आपणास त्यांची यशोगाथा सांगण्यास उत्सुक आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्या एक थोर समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नागाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नव्हते तर आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी सन इसवी सन 1800 ते सन इसवी सन 1948 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. ज्ञानदानाचे कार्य करताना लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. सावित्रीबाई शाळेत जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण, दगड, चिखल इत्यादी फेकत, तरीही त्या मुळीच डगमगल्या नाही. त्यांनी आपले पवित्र कार्य सुरूच ठेवले. बालदिन अशा महान क्रांतीज्योतीला माझे कोटी